श्री स्वामी समर्थ। आजची बोधकथा। एक मनुष्य होता, त्याच्याकडे एक घोडा होता आणि त्याला त्याचा घोडा घेऊन एका दुसऱ्या गावाला जायचं होतं। दोघंही दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघाले। आता जेव्हा ते जात होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना भली मोठी नदी दिसली। आता ही नदी पार करून जायचं कसं, कारण घोडाही त्याच्याकडे होता। एकटा असता तर ठीक आहे, नाव वगैरे त्याच्या साह्याने तो गेला असता, पण आता घोड्यालाच कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर होता। मग तो तसंच नदीच्या काठी विचार करत बसला। त्याला असं वाटलं की कोणीतरी इथलाच वाटसरू येईल, ज्याला नदीची माहिती असेल त्याला आपण विचारू आणि मग आपण पुढे जाऊ। आता तो असंच जेव्हा नदीच्या काठी विचार करत बसला होता तेव्हा तिकडनं अगदी जेमतेम 9-10 वर्षाचा मुलगा येताना दिसला। आता त्याला असं वाटलं की हा मुलगा इथलाच असावा, म्हणून त्याने लगेचच विचारलं, काय रे बाळा, तू इथलाच का? तो म्हणाला, हो मी इथलाच, मला इथलं सगळं काही ठाऊक आहे। त्यावर हा मनुष्य म्हणाला, अरे मला ना ह्या घोड्याला घेऊन पलीकडे जायचं आहे, पण मग हे पाणी किती खोल असेल तुला ठाऊक आहे का? माझा घोडा जाईल इतकं म्हणजे व्यवस्थित मी पोहोचू शकेल का? मला काही म्हणजे मी बुडणार तर नाही ना? असं त्याने 2-3 प्रश्न त्या मुलाला विचारले। तर त्या मुलाला हसू आलं आणि तो म्हणाला की अरे नाही, एवढं खोल तर पाणी अजिबात नाही, तुम्ही आरामात ही नदी पार करून तिकडे जाऊ शकता, तुमच्या घोड्यालाही घेऊन जाऊ शकतात। आता हा म्हणाला, तुला नक्की ठाऊक आहे ना? तर तो मुलगा म्हणाला, हो मला ठाऊक आहे, मी इथलाच आहे, मी रोज इथे येतो। आणि असं म्हटल्यानंतर त्या मुलाचं बोलणं ऐकून हा माणूस त्याच्या घोड्यावर बसला आणि आपल्या रस्त्याने निघाला। आता जसं त्याने नदीत प्रवेश केला तसं अगदी तो मध्यभागी येऊन पोचायला लागला आणि त्यावेळेस त्याचं ते जे नदीतलं पाणी होतं अगदी त्याच्या घोड्याच्या गळ्याशी येऊ लागलं। आता मात्र याची फजिती झाली, कारण त्याला कळून चुकलं होतं की हे पाणी त्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे इतकं उथळ नव्हतं, तर हे पाणी खोल होतं आणि आता इथे आपला कुठल्याही क्षणी जीव जाऊ शकतो, आपला घोडा आणि आपण दोघंही बुडू शकतो। हे संकट समोर दिसता क्षणी त्याने कसं बसं आपला जीव वाचवण्यासाठी थोडीशी माघार घेतली आणि पुन्हा तो मागे आला आणि नदीच्या काठी एकदाचा तो सुखरूप पोहोचला। इथे त्याचे आणि घोड्याचे दोघांचेही प्राण तर वाचले होते, परंतु तो भयंकर चिडला होता त्या एवढ्याशा मुलावर। त्या मुलावर तो खूप चिडला आणि त्या मुलाला म्हणाला, मूर्खा, तुला माहीत नव्हतं तू मला मार्ग तरी कशाला सांगितला? तुला ठाऊक नव्हतं ना? तू सांगायचं मला ठाऊक नाही, तू का म्हणून मला सांगितलं? आता तुझ्यामुळे मला माझे प्राण गमवावे लागले असते आणि माझ्या घोड्याचेही प्राण गेले असते। त्यावर तो मुलगा म्हणाला, नाही, मी तुम्हाला खोटं नाही सांगितलं, ते पाणी खरंच खोल नाही। त्यावर तो मनुष्य अजून चिडला। तो मनुष्य म्हणाला, तू इतकं ठामपणे कसं सांगू शकतोस? त्यावर तो मुलगा म्हणाला, अहो काका, माझ्याकडे जी बदकं आहे ना, ती आरामात ह्या काठावरून त्या काठावर जातात आणि पुन्हा त्या काठावरून ह्या काठावर येतात। माझी एवढीशी बदकं आणि त्या बदकाची पिल्लं देखील जर ही नदी पार करू शकतात, तर तुमचा एवढा मोठा घोडा आहे, त्याचे पाय किती लांब आहे आणि तरीही तुम्ही म्हणतात की तुमचा घोडा ही नदी पार करू शकत नाही। खरंच कमाल आहे तुमच्या घोड्याची। आणि तो छोटासा मुलगा त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला ह्या गोष्टीचं हसू आलं, नवल वाटलं आणि तो हसू लागला। पण ह्या माणसाला मात्र भयंकर राग आला होता आणि रागाने तो त्या ठिकाणाहून निघून गेला। तर बघा, ही जी बोधकथा होती ना, ही बोधकथा सांगण्याचा एकमेव उद्देश असा होता, बोधकथा जरी काल्पनिक असली आणि छोटीशी असली तरीही या बोधकथेतून आपल्याला एक बोध घ्यावासा नक्कीच वाटेल। तो असा की आपल्याला जर एखादी समस्या आहे आणि आपल्याला त्या समस्येचं उत्तर हवं आहे, कुणाचं तरी मार्गदर्शन हवं आहे, तर नक्कीच आपण अशा व्यक्तीला विचारावं ज्या व्यक्तीला त्या संबंधी अनुभव आहे, त्या गोष्टीतलं त्या व्यक्तीला माहीत आहे, अशाच व्यक्तीचा आपण सल्ला घ्यायला हवा। नाहीतर एखादी व्यक्ती आहे आणि तिला त्याबद्दल काहीही ठाऊक नाही आणि आपण जर मग तिच्या सल्ल्यानुसार जर वागायला लागलो ना, तर आपलं नुकसान होणं निश्चितच आहे। त्या माणसानेही तेच केलं। एवढ्याशा मुलाला त्याने विचारलं। आता त्या मुलाने जे उत्तर दिलं की त्याची बदकं इकडून तिकडे जातात, त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचं उत्तर काही चुकलेलं नव्हतं। त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचं उत्तर बरोबर असलं तरीही ह्या माणसाची परिस्थिती तशी नव्हती ना, आणि एवढं समजण्या इतकी बुद्धी त्या मुलाकडे नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी ह्या माणसाला अशा प्रकारे या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं। तर ह्या बोधकथेतून आपणही हाच बोध घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग सोपा करायचा आहे। तर आजची बोधकथा छोटीशी होती, पण तरीही तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। अशाच नवीन बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटू या नवीन बोधकथेसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा। धन्यवाद।